नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बुक्समधील अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 1 गणेश बुक डेपो हा त्या ठिकाणी प्रॉब्लेम सोडून घेणार आहे। सगळ्यात पहिले आपण कंपनी क्रिएट करणार आहे। इथे सांगितलं आहे क्रिएट अ कंपनी विथ अ नेम ऑफ गणेश बुक डेपो अँड सॉल्व द गिवन ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ गणेश बुक डेपो। आपण या ठिकाणी कंपनी क्रिएट करताना IT करिअरच्या नावाने या ठिकाणी क्रिएट करणार आहे। IT करिअर गणेश बुक डेपो स्टेट टाका। नेहमीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी कंपनी क्रिएट करायची आहे। कंपनी क्रिएट झाल्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीला यस करून टॅक्सेशनला नो म्हणणार आहे आणि पुढे आपण वर्किंग करणार आहे। या ठिकाणी लेजर आणि ग्रुप क्रिएट केले जातात, परंतु आपण त्या ठिकाणी व्हाउचरमधून डायरेक्टली ते लेजर आणि ग्रुप आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहे। आणि मी डायरेक्ट या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 1 म्हणजे त्या ठिकाणी गणेश बुक डेपोला सुरुवात करूया। पहिली एंट्री सांगितलेली आहे 1/4/2020 साली स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000। या ठिकाणी मराठीमध्ये अर्थ समजून घ्यायचा म्हटलं तर आपण त्या ठिकाणी काय केलं आहे की बिझनेस स्टार्ट केला आहे, ₹50,000 त्या ठिकाणी बिझनेसमध्ये आलेले आहे, म्हणून पैसे आलेत म्हणून एंट्री आपण रिसिप्टला घेणार आहे। या ठिकाणी पाहू शकता आपल्याकडे जर गोल्डन रूल्स आपण त्या ठिकाणी रिअलचा रूल वापरला तर डेबिट व्हॉट कम्स इन, तर त्या ठिकाणी आपण डेबिट कोणाला देणार आहे की जे आपल्या बिझनेसमध्ये आलं आहे त्याला आपण डेबिट देणार आहे। मग इथे सांगितलं आहे की बिझनेस स्टार्ट करताना त्याच्यामध्ये ₹50,000 आलेत, मग आपण त्या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट म्हणून घेणार आहे आणि स्टार्टेज बिझनेससाठी पैसे आलेत म्हणून आपण कॅपिटलमध्ये घेणार आहे। म्हणून ही जी एंट्री आहे आपण कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशा प्रकारे करणार आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रिसिप्टमध्ये गेल्यानंतर अकाउंटच्या पुढे आपण डेबिट घेतो आणि पर्टिक्युलरच्या खाली आपण क्रेडिट घेतो। मग या ठिकाणी आपण रिसिप्टच्या पुढे डेबिटला आपलं कॅश या ठिकाणी घेणार आहे आणि पर्टिक्युलरच्या खाली कॅपिटल, या ठिकाणी मी कॅपिटल क्रिएट करणार आहे आणि कॅपिटलचं अंडरहेड हे कॅपिटल अकाउंट असतं। त्याची अमाऊंट टाका ₹50,000। नॅरेशन टाकून द्यायचं आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। तुम्ही कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट ही एंट्री या ठिकाणी मारलेली आहे। दुसरी एंट्री सांगितलेली आहे 3/4/2020 साली ओपन अ बँक अकाउंट इन बँक ऑफ इंडिया विथ अ डिपॉझिटेड कॅश ₹1,000। म्हणजे जर एंट्रीचा आपण मराठीमध्ये अर्थ समजून घेतला तर काय सांगितलं आहे की बँक अकाउंट ओपन केलं आहे, बँक ऑफ इंडियामध्ये केलं आहे आणि पैसे डिपॉझिट केलेत। किती केलेत तर ₹1,000 केलेत। म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बँक टू कॅशचं ट्रान्झॅक्शन तयार होतं, म्हणून ही एंट्री आपण कॉन्ट्रामध्ये घेणार आहे। मग कॉन्ट्रामध्ये घेत असताना वरती डेबिट आणि खाली क्रेडिट आपण या ठिकाणी घेणार आहे। आपला जो काही पर्सनलचा रूल आहे, पर्सनलचा रूल सांगतो की डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर। म्हणजे रिसिव्हर म्हणजे घेणारा, जो घेतो आहे त्याला डेबिट द्या आणि जो क्रेडिटर आहे म्हणजे जो गिव्हर आहे त्याला क्रेडिट द्या। म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपण बँकेत अकाउंट ओपन केले आणि बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केलेत, म्हणजे पैसे घेणारं कोण आहे तर पैसे घेणारं बँक ऑफ इंडिया आहे। म्हणून मी या ठिकाणी काय करेन की बँक ऑफ इंडिया हे लेजर क्रिएट करेल आणि त्याला अंडरहेड बँक अकाउंट घेईल आणि खाली कॅश घेईल। अमाऊंट टाका ₹1,000। क्रेडिट द गिव्हर, गिव्हर म्हणजे देणारा। आता या ट्रान्झॅक्शनमध्ये जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी पैसे स्वतः आपण देतोय, पण आपण आपलं नाव त्या ठिकाणी आपल्या अकाउंटमध्ये घेत नाही, तर आपण काय देतोय तर आपण कॅश देतोय, म्हणून आपण त्या ठिकाणी कॅश घेणार आहे। ओपन अ बँक अकाउंट, नॅरेशन व्यवस्थित टाकायचं आहे, इन बँक ऑफ महाराष्ट्र विथ डिपॉझिटेड कॅश। एंटर करा। अशा प्रकारे एंट्री आपल्याला त्या ठिकाणी मारायची आहे। त्यानंतर 3 नंबरची 4/4/2020 एंट्री आहे ब्रॉट स्टेशनरी ऑफ रुपीज इन कॅश। आता बघा बॉटचा अर्थ त्या ठिकाणी खरेदी असा होतो,
भरपूर मुलांना वाटतं खरेदी म्हटल्यानंतर आपण एंट्री त्या ठिकाणी परचेसमध्ये करायला हवी, पण नाही. तर त्या ठिकाणी काय सांगितलं आहे की इन कॅशमध्ये केलं आहे, म्हणजे आपण ते पेमेंट दिलं आहे, स्टेशनरीसाठी आपण त्या ठिकाणी पेमेंट दिलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आपला नॉमिनलचा रूल जर सांगितला तर नॉमिनलचा रूल काय सांगतो की डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम ऑर गेन्स. म्हणजे तुमचा एक्सपेन्सेस कोणता आहे तर त्याला डेबिट द्या आणि त्या ठिकाणी जे काही तुमची इन्कम आहे त्याला क्रेडिट द्या. म्हणजे आपण जे काय ज्याच्यासाठी पैसे देतो आहे, स्टेशनरीसाठी आपण पैसे देत असेल तर स्टेशनरी अकाउंट डेबिट होईल आणि आपण काय देतो आहे तर कॅश देतो आहे, म्हणून त्या ठिकाणी कॅश अकाउंट क्रेडिट घेणार आहे आपण. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशा प्रकारे आपण एंट्री केलेली आहे. पण पेमेंटमध्ये एंट्री करत असताना वरती क्रेडिट आणि खाली डेबिट असतं, म्हणून आपण या ठिकाणी कॅश वरती घेणार आहे आणि स्टेशनरी अकाउंट या ठिकाणी क्रिएट करणार आहे. स्टेशनरीचा अंडरहेड त्या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं त्या ठिकाणी अकाउंट टाकायचं आहे. अमाऊंट टाका 1,000 रुपये या ठिकाणी टाका. ब्रॉड स्टेशनरी इन कॅश. त्यानंतर पुढे सांगितलंय 4/4 एंट्री आहे, कॅश ट्रान्सफर इन बँक ऑफ इंडिया ₹25,000. आता बघा इथे थोडं कन्फ्यूज करण्यात आलं आहे की आपण त्या ठिकाणी बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केलेत, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया ही आपली बँक आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया या ठिकाणी घेणार आहे आणि कॅश अकाउंट या ठिकाणी घेणार आहे. बघा 25,000 रुपये त्या ठिकाणी टाकायचं आहे. कॅश ट्रान्सफर इन बँक ऑफ इंडिया एंटर करा. त्यानंतर 5 नंबरची एंट्री 12/4/2020 परचेस बुक्स फॉर ज्ञानसंकुल प्रकाशन ऑन क्रेडिट ₹2,000. आता बघा इथे परचेसला एंट्री येईल कारण आपण त्या ठिकाणी परचेस केलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर पार्टी नेम आपल्याला घ्यायचं असतं, म्हणून आपण या ठिकाणी ज्ञानसंकुल प्रकाशन घेईन. प्रकाशन एंटर करा. बघा आता हे अंडरहेड आपल्याला टाकणं खूप महत्त्वाचं असतं. नेहमी मी तुम्हाला सांगत असतो की त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीकडून खरेदी करतो त्यावेळेस ती आपली क्रेडिटर म्हणून ओळखली जाते आणि ज्या व्यक्तीला आपण सेल करतो ती आपली डेटर म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. मग ज्ञानसंकुल प्रकाशन ही आपल्या त्या ठिकाणी परचेस करत असेल तर ही आपली क्रेडिटर म्हणून त्या ठिकाणी काम करेल. आपण या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर हा ऑप्शन या ठिकाणी टाकणार आहे आणि परचेसच्या वेळेस आपण या ठिकाणी परचेस हा ऑप्शन त्या ठिकाणी टाकायचा आहे. परचेसचा अंडरहेड आपण या ठिकाणी परचेस अकाउंट घेऊ. अमाऊंट टाका 2,000 एंटर करा. या ठिकाणी मी टाकेन परचेस बुक्स फ्रॉम ज्ञानसंकुल प्रकाशन एंटर करा. त्यानंतर सांगितलं आहे 6/15/4 सोल्ड बुक टू द कस्टमर फ्रॉम कॅश ₹600. आता इथे पण थोडं कन्फ्यूज केलं आहे की आपल्याला सोल्ड सांगितलं आहे पण त्या ठिकाणी पार्टीचं नाव दिलेलं नाही आहे, त्या ठिकाणी फ्रॉम कॅश सांगितलं आहे, म्हणून आपण डायरेक्ट पार्टीच्या पुढे आपण कॅश घेणार आहे, म्हणजे कॅशनी सेल केला असं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे. आपण जो काही सेल आहे तो कॅशनी केला आहे म्हणून त्या ठिकाणी पार्टीचं नाव या ठिकाणी येणार नाही आहे. त्याचा अंडरहेड सेल अकाउंट घेईल. 600 रुपये या ठिकाणी घ्या. या ठिकाणी टाका सोल्ड बुक टू द कस्टमर फ्रॉम फॉर कॅश. पुन्हा एकदा त्या ठिकाणी 7 नंबरची एंट्री 16/4 परचेस बुक्स फ्रॉम ज्ञानसंकुल प्रकाशन ऑन क्रेडिट 4,500 रुपये. बघा मगाचीच एंट्री आहे, फक्त त्या ठिकाणी अमाऊंट चेंज झालेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी ज्ञानसंकुल प्रकाशन घेईल.
सेम प्रकारे एंट्री आपण या ठिकाणी घेणार आहे. 4,500 रुपये. मगाशी फक्त अमाऊंट चेंज होती, 2,000 होती, आता 4,500 अमाऊंट आपण या ठिकाणी घेणार आहे. ज्ञानसंकुल प्रकाशन. पुन्हा एकदा 8 नंबरची एंट्री सांगितली आहे की सोल्ड बुक टू यश कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऑन क्रेडिट 2,000. आता इथं बघा सोल्ड आलंय, पण इथं पार्टीचं नेम आलंय, म्हणून आपण या ठिकाणी पार्टीचं नेम घेणार आहे. यश कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऑन क्रेडिट, सॉरी इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी घ्या. इथे टाकणार आहे आपण सन्ड्री डेटर्स ऑन क्रेडिट. आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी पार्टीचं नाव या ठिकाणी घेणार आहे. सेलच्या वेळेस त्या ठिकाणी सेल घ्यायचं आहे, अमाऊंट टाकायची आहे 2,000 या ठिकाणी घ्यायची आहे. पुढे टाकणार आहे आपण सोल्ड बुक्स टू यश कम्प्युटर इन्स्टिट्यूट, एंटर करा. त्यानंतर 9 नंबर सांगितले की पेड टेलिफोन चार्जेस टू BSNL ₹400 बाय चेक. चेक नंबर या ठिकाणी दिलेला आहे बघा. पहिलीच एंट्री आहे पेड म्हणजे पेमेंटला, आपण पेमेंटला त्या ठिकाणी एंट्री घेणार आहे. बाय चेक केलं आहे म्हणून या ठिकाणी बँक अकाउंट आपल्याला घ्यावं लागेल. आणि आपण त्या ठिकाणी काय पेड केले तर टेलिफोन चार्जेस पेड केलेत, म्हणून आपण या ठिकाणी टेलिफोन चार्जेस या ठिकाणी घेणार आहे. बघा टेलिफोन चार्जेस हा आपला खर्च आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला तो काउंट करणार आहे. अमाऊंट टाका 400 रुपये. पेड टेलिफोन चार्जेस टू BSNL. 21/4 पुन्हा एक एंट्री सांगितली की रिसिव्ड चेक ऑफ ₹2,000 फ्रॉम यश कम्प्युटर. बघा त्या ठिकाणी रिसिव्ह म्हणजे आले, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पैसे आलेत, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी कसे आलेत तर चेकने आलेत, म्हणून आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी बँकेत घेणार आहे. बघा तुमचे पैसे फोनपे येऊ द्या, गुगल पे येऊ द्या, NFT येऊ द्या, RTGS येऊ द्या, कशाही प्रकारे जर पैसे आले तर ते बँकेत घेतले जातात, म्हणून आपण अकाउंट म्हणून त्या ठिकाणी बँक घ्यायचे. आणि जर कॅशने सांगितलं तर कॅश घ्यायचे, म्हणजे आपल्याला दोनच प्रकारे रिसिव्ह किंवा पेड होईल, बँक किंवा कॅश. मग या ठिकाणी आपण टाकणार आहे यश कम्प्युटर या ठिकाणी घ्यायचं आहे. अमाऊंट टाका 2,000. इथे टाका रिसिव्ह चेक फ्रॉम यश कम्प्युटर. चेक नंबर 450067. पुढे सांगितलंय 11/23/4 पेड चेक टू ज्ञानसंकुल प्रकाशन ऑफ ₹6,500. आता पेड म्हणजे पेमेंटला, या ठिकाणी चेक आहे म्हणून पुन्हा एकदा बँक घ्यायची आहे. आणि आपण या ठिकाणी टाकणार आहे ज्ञानसंकुल प्रकाशन, या ठिकाणी ज्ञानसंकुल प्रकाशन घ्यायचं आहे. अमाऊंट टाकायची 6,500. एंटर करा. बघा अगेन्स्ट रेफरन्स आपण या ठिकाणी घेतला आहे. पहिले 2,000चा एक आपलं बिल होतं आणि त्या ठिकाणी नंतर 4,500चं एक बिल आपण त्या ठिकाणी घेतलं. इथे टाका पेड चेक टू ज्ञानसंकुल प्रकाशन. अशा प्रकारे आपल्या सगळ्या एंट्री त्या ठिकाणी मारून झालेलं आहे. सर्वात पहिलं आपलं डेबुक चेक करायचं. डेबुकमध्ये सगळ्या एंट्री या ठिकाणी आलेल्या आहेत का? आपण या ठिकाणी 11 एंट्री या ठिकाणी मारल्या आहेत. आपण चेक करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 टोटल 11 एंट्री आपल्याला या ठिकाणी आलेल्या दिसतात आहे. म्हणजे आपण सर्व एंट्री या ठिकाणी मारल्यात. बॅलन्स शीटमध्ये या तुम्ही अल्टर F1 केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी दिसतील. बघा या ठिकाणी कॅपिटल अकाउंट असेल,
तुमचं कॅश इन हँड असेल, बँक अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसतं. पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये या तुम्हाला सगळ्या एंट्रीज या ठिकाणी आलेल्या दिसतात. अशा प्रकारे तुमचं बॅलन्स शीट टॅली होणं गरजेचं आहे. 50,000 रुपये ही त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसची अमाऊंट या ठिकाणी येणं गरजेचं आहे. धन्यवाद.